कहाणी आहे छत्तीसगडमधल्या रायपूरची। रायपूरमध्ये ड्रग तस्करीचं एक मोठं रॅकेट पोलिसांना सापडलं आणि तुम्ही म्हणाल की त्याचा आपल्याशी काय संबंध? तर मुंबईमधनं या प्रकरणामध्ये एका तरुणीला अटक करण्यात आली आहे आणि त्यानंतर जी माहिती समोर आली आहे ती अक्षरशः हादरवणारी आहे। यामध्ये समोर आलेली आहे ड्रग क्वीन असं जिला म्हटलं जातंय ती मुलगी आणि नेमकं जे काही घडलंय ते अत्यंत भयानक आहे। म्हणजे पैशांच्या पायी नवी पिढी कुठल्या थराला जातीये याचं हे खरं तर उदाहरण आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। मुलीचं नाव आहे नव्या मलिक। व्यवसायाने मुलगी इंटेरियर डिझायनर आहे, फॅशन डिझायनर आहे। ती नाईट पार्ट्यांमध्ये ड्रग पुरवणाऱ्या टोळीशी संबंधित असल्याचा आरोप आहे, पण फक्त आरोप नाहीये तर या प्रकरणामध्ये अनेक घटना आहेत, अनेक लिंकसुद्धा आहे। याची सुरुवात कुठे झाली तर एका आठवड्यापूर्वी रायपूर पोलिसांनी देवेंद्रनगर नावाचा तिकडचा भाग आहे तिथल्या ओव्हरब्रिजजवळून 3 मुलांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे जेव्हा चौकशी केली तर नव्या मलिक हे नाव समोर आलं। सुरुवातीला ही मुलगी फक्त मध्ये पुरवणारी असेल किंवा ही या पद्धतीची दलाली करत असेल असं त्यांना वाटलं, पण त्यानंतर तिची जेव्हा तपासणी करण्यात आली, तिच्याबद्दल जेव्हा माहिती मिळाली तर ती सगळी फारच इंटरेस्टिंग आहे। मग त्यातला एक मुलगा आहे हर्ष आहुजा आणि हाच मुलगा खरं तर फुटला आणि सगळं जे काही रामायण महाभारत आहे ते समोर आलं। बरं, आरोपी असलेली नव्या मलिक ही अनेक क्लब, पब आणि फार्म हाऊसमध्ये होणाऱ्या VIP पार्ट्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रग्सचा पुरवठा करत होती। दिल्ली, मुंबई, पंजाब, हरियाणासारख्या मोठमोठ्या ठिकाणी जे ड्रग तस्कर आहे या सगळ्यांशी तिचे संबंध होते आणि या पोरीच्या फोनमध्ये 36 जणांसोबत ती ॲट अ टाईम चॅटिंग करत असल्याचं समोर आलं। बरं, इतकंच नाही, तपासाच्या दरम्यान पोलिसांनी या नव्या मलिकचं लोकेशन बघितलं। ते मुंबईमध्ये सापडलं आणि तिला अटक करण्यात आली, तिला रायपूरला आणण्यात आलं। आता सध्या तिला पोलीस कोठडी ठोठावलेली आहे, पण तिच्याकडे त्याच्या संबंधीमध्ये अनेक टॅबलेट सापडल्या, ड्रगचे पॅकिंगचं सामान सापडलं, 2 मोबाईल सापडले, यासोबतच मोठी कॅशसुद्धा सापडली। बरं, नव्याचं जे टार्गेट आहे ना हे सुद्धा फार भयानक होतं। म्हणजे नव्या मलिक आणि तिची मैत्रीण असलेली विधी अगरवाल या दोघीजणी आणि यांच्यासोबत काही इतरही मुले असाव्यात, तर या सगळ्याजणी मिळून वेगवेगळ्या वयोगटाच्या लोकांना टार्गेट करायच्या। यांचं पहिलं टार्गेट काय होतं तर कॉलेज आणि विद्यापीठामधले जे विद्यार्थी होते तर त्यांना ते टार्गेट करायचे। बरं, या पोलींनी आत्तापर्यंत 850 जणांना नादाला लावलेलं आहे। नेमकं प्रकरण काय आहे तर रायपूरमध्ये दररोज या प्रकरणामध्ये रोज नवे नवे खुलासे होत आहेत। म्हणजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या इंटेरियर डेकोरेटर तर आहेच, फॅशन डिझायनिंगसुद्धा करते, पण याच्यासोबत तिचा संबंध येतो तो फॅशन शो किंवा नाईट पार्ट्यांमध्ये। या पार्ट्यांमध्ये ती आणि तिची मैत्रीण विधी अनेकदा सहभागी होत होत्या। या सगळ्यामध्ये तिला ड्रग्सची सवय लागली। सवय नशा जेव्हा आहारी गेली तेव्हा ती वेगवेगळ्या तस्करांच्या संपर्कामध्ये आली। बरं, मग त्याच्यानंतर पैसे पण पाहिजे ड्रग खायला, काय ड्रग ओढायला। मग त्याच्यासाठी तिने स्वतःच तस्करी सुरू केली।